नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल ते पानमळा दरम्यानच्या 62 झोपड्या आणि 45 दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने कारवाई। डॉक्टर शिवाजी कदम यांच्यावरील ज्ञानयोगी या ग्रंथाचे आणि दिव्यत्वाची जेथे प्रचिती या छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन। लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन। साधना प्रकाशनच्या वतीने नक्षलवादाचे आव्हान या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते संपन्न। आणि प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या आषाढी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल ते पानमळ्या दरम्यानच्या 62 झोपड्या आणि 45 दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली। बहुतेकांनी स्वतःहून झोपड्या आणि दुकाने काढून घेतल्याने पथकाने फक्त 16 दुकाने पाडली। या भागातील रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या 1995 पूर्वीच्या अतिक्रमणांचे राजेंद्रनगरमध्ये पुनर्वसन करण्याची आणि 1995 नंतर अतिक्रमण केलेल्यांचे पुनर्वसन पु ल देशपांडे उद्यानाशेजारी जागेत स्थलांतरण करण्याची महापालिकेची योजना होती। मात्र लोकांना ती मान्य नसल्याने कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे सहवास हॉल, कॉस्मॉस बँक, रामकृष्ण मठ या भागातील रस्ता 60 फूट रुंदीचा होणार आहे। या कारवाईत 60 बिगारी, अभियंते, 30 पोलीस सहभागी झाले होते। प्रभाग अधिकारी इरफान शेख, उमेश नरुले, वॉर्ड ऑफिसर अविनाश संगपाळ या अधिकाऱ्यांनी उपायुक्त सुरेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। डॉक्टर शिवाजी कदम यांच्यावरील ज्ञानयोगी या ग्रंथाचे आणि दिव्यत्वाची जेथे प्रचिती या छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या पुस्तकाचे प्रकाशन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निगवेकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, सिम्बॉसिसचे कुलपती डॉक्टर श्याम मुजुमदार, डॉक्टर दिनकर पाटील, राजेंद्र चव्हाण, विश्वजित कदम, सविता कदम आदी मान्यवर उपस्थित होते। कोणतेही यश मिळवण्यासाठी अगोदर झगडायला आणि संघर्ष करायला शिकले पाहिजे। तसेच आपण ज्या परिस्थितीतून आलो आहोत त्याची जाणीव बाळगत आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत। आयुष्यात आलेले हे सगळे टप्पे डॉक्टर शिवाजी कदम यांनी पार केल्यामुळे ते यशस्वी झाले आहेत, असे मत वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना डॉक्टर शिवाजी कदम म्हणाले, प्रत्येकाने मोठी स्वप्ने जरूर पाहावीत, तरच खऱ्या अर्थाने मोठी झेप घेता येते। जीवन ही एक वारी असून ध्येय हा पांडुरंग असे समजून त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील असतो। त्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांचे मला सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले। डॉक्टर निगवेकर म्हणाले, शिक्षण, समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून ज्ञानकारणाचे नवे रूप डॉक्टर शिवाजी कदम यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे। डॉक्टर निगवेकर म्हणाले, शिक्षण, समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून ज्ञानकारणाचे नवे रूप डॉक्टर शिवाजी कदम यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे। यावेळी शंकर अभ्यंकर, डॉक्टर दिनकर पाटील, प्राध्यापक मिलिंद जोशी यांचीही भाषणे झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले। संगणक तज्ञ अतुल कहाते यांच्या हस्ते अक्षरधारा बुक गॅलरीच्या संगणकीय सेवेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अक्षरधाराचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण राठवडेकर, सुरेश माटे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना लक्ष्मण राठवडेकर म्हणाले, पूर्वी अक्षरधाराचा संपूर्ण हिशोब आणि बिले हे लेखी स्वरूपात होता, परंतु आता हे संपूर्ण काम संगणकीय स्वरूपात करण्यात आले आहे। यांचे सर्व श्रेय हे सुरेश माटे यांना जाते, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संगणकीयकृत करण्याचे काम पूर्ण झाले आहे। ही संगणकीय सेवा टचस्क्रीन करण्यात आली असून ग्राहकांना हव्या असलेल्या पुस्तकांची माहिती आता एका टचवर मिळणार आहे। या गॅलरीत 60,000 पुस्तके असून 12,000 पुस्तकांची नोंदणी ही वेबसाईटवर झाली असून बाकी पुस्तकांच्या नोंदणीचे काम सुरू आहे।
ग्राहक आता नेटद्वारे सुद्धा पुस्तक बुक करू शकतात असेही राठोडेकर यांनी यावेळी सांगितले. उद्घाटन प्रसंगी बोलताना अतुल कहाते म्हणाले, या गॅलरीत अतिशय सुंदर पद्धतीने पुस्तके मांडली असून ती पाहून फार प्रसन्न वाटते. मोबाईल, कॅमेरा यासारख्या चकचकीत गोष्टींची दुकाने असतात, त्यासाठी लोक वाटेल तेवढा पैसा खर्च करतात. पुस्तकांच्या बाबतीत बघितलं तर इंग्रजी पुस्तकांची दुकाने तशी उभारलेली आहेत, परंतु अक्षरधारा बुक गॅलरीने मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे फार मोठे धाडसाचे काम केले आहे. या गॅलरीत माणसांना पुस्तके हाताळता येतात, बघता येतात आणि ते हाताळत असताना ते मनापासून विकत घेण्याची इच्छा होईल अशी या दालनात व्यवस्था केली आहे. या संगणकीयकृत सेवेमुळे अक्षरधाराच्या व्यवहारात होणारा उशीर हा टाळता येणार आहे असेही त्यांनी सांगितले. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीचे आयोजन निवारा वृद्धाश्रमात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बंडोपंत फडके, उपाध्यक्ष अनिल तेरेदेसाई, दशरथ बहिरट, पुष्पा भगत, उषा आळेकर यांसह लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निवारा वृद्धाश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तर तुकाराम महाराजांची पालखी निवाऱ्याच्या आवारातील जिम पासून काढण्यात आली. या पालख्या विठुनामाच्या आणि ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात काढण्यात आल्या. या दिंडीत सर्व आजी आजोबा पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. ज्याप्रमाणे वारकरी ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यात दंग होऊन जातात, त्याचप्रमाणे या दिंडीत आजी आजोबा तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करीत होते. तसेच या दिंडीत वृद्धांसह लहान मुले सुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाली. या दोन्ही पालख्या एकत्र आल्यावर गोल रिंगण करून पिंपरी चिंचवड येथे भरलेल्या रिंगणाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या दिंडी सोहळ्यानिमित्त लीला जोशी यांनी रांगोळीच्या साहाय्याने अतिशय विलोभनीय असे विठ्ठलाचे रेखाचित्र रेखाटले होते. तसेच प्रतिमा हार्डीकर यांनी कापुराच्या काजळीच्या साहाय्याने ताटलीमध्ये विठुरायाचे रेखाचित्र रेखाटले. या रिंगणामध्ये या आजी आजोबांनी फुगडी आणि पारंपरिक नृत्यही सादर केली. तसेच दोन लहान मुले राधाकृष्णाच्या वेशात या दिंडी आणि रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. साधना प्रकाशनाच्या वतीने नक्षलवादाचे आव्हान या पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. देशाच्या परिस्थितीनुसार सीमारेषा सुरक्षित करण्यात आल्या असल्या तरी देशाला आणि राज्याला नक्षलवाद आतून पोखरून काढत आहे. त्यामुळे नक्षलवाद हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साधना ट्रस्टचे पदाधिकारी नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, पुस्तकाचे लेखक देवेंद्र गावडे, हेमंत नाईक नवरे, विनोद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, नक्षलवाद हे देशावरील फार मोठे संकट असून त्याचे गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्व प्रश्न मला माहीत आहेत. नक्षलवादी हे गडचिरोली धरणातील लोकांना देवदूत वाटत होते, पण आता ही चळवळ व्यावसायिक स्वरूप घेत आहे. नक्षलवाद्यांकडे पोलिसांइतकीच आधुनिक शस्त्रे आहेत. पूर्वी त्यांच्याकडे पैसा नव्हता, मात्र आता त्यांना पैसाही उपलब्ध होत आहे. एकेकाळी शोषणाविरुद्ध उभी राहणारी ही संघटना आता शोषण करू लागली आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या समस्येला तोंड दिले पाहिजे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराची आषाढी एकादशीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे वैष्णवांचा मेळा जमतो. त्याच दिवशी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरातही वारकऱ्यांची मांदियाळी जमते. विठ्ठलाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र आळंदी आणि देहू येथून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. पवित्र नीरा स्नान, गोल रिंगण, उभे रिंगण असे अनेक सोहळे पार पडतात. हा पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 10 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचतो. या आळंदी वारीत सहभागी झालेले लाखो वारकरी विठू नामाचा गजरात तल्लीन होऊन या पालखी मार्गावरून पायी चालत ही वारी पूर्ण करतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले भाविक चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा जमतो, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी परिसरही भाविकांच्या आणि विठुनामाच्या गजरात गर्दीने फुलून जातो. येथील मंदिराला प्रतिपंढरपूर असे संबोधले जाते. याबाबत मंदिराचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार कुमार गोसावी यांनी माहिती देताना सांगितले की आषाढी एकादशीच्या दिवशी येथे उत्सव असतो. या उत्सवाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. या जत्रेत पाळणे, झोके, आधुनिक खेळणी, मिठाईचे स्टॉल, प्रबोधनपर आणि धार्मिक पुस्तकांचे विविध स्टॉल्स असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मंदिराचे आतील आणि बाहेरील रंगकाम पूर्ण झाले आहे. तसेच अंतर्गत साफसफाई पूर्ण झाली असून भाविकांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही अशा पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने यंदा 25 मुलांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही गोसावी यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ लेखक गोनी दांडेकर यांच्या नावाने दिले जाणारे मृण्मयी आणि नीरा गोपाल पुरस्कार डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माणसाच्या अनेक प्रकृती असतात, मात्र सामाजिक प्रकृती संपूर्ण समाजाला ढवळून काढणारी ठरते. त्यामुळे तिची काळजी घेत ती जपणाऱ्या माणसांचीही आवश्यकता असते, असे मत डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखक गोनी दांडेकर यांच्या नावाने त्यांचे कुटुंबीय मृण्मयी आणि नीरा गोपाल पुरस्कार देतात. यावर्षी मृण्मयी पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मीना प्रभू यांना, तर नीरा गोपाल पुरस्कार समाजसेवक आणि स्टेशनवरील मुलांसाठी काम करणाऱ्या समतोल संस्थेचे संस्थापक विजय जाधव यांना प्रदान करण्यात आला. यंदा 21व्या वर्षाचा पुरस्कार डॉक्टर सरदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 10,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी साहित्यिक डॉक्टर वीणा देव आणि विजय देव उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सरदेसाई म्हणाले, आपल्याप्रमाणे इतरांना वागवणारे आणि जगण्याचा हक्क इतरांनाही देणारे लोक फार विरळ असतात. अशा लोकांची समाजाला अजूनही गरज आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी समोर येण्याची आवश्यकता असल्याने हा पुरस्कार लाख मोलाचा वाटतो. आपल्या विविध देशातील भ्रमंतीचे अनुभव सांगताना प्रभू म्हणाल्या, प्रत्येक ठिकाणी फिरताना माणसांबरोबर तेथील निसर्गानेही मला खूप काही शिकवले. जाधव यांनी येथे आपल्या कार्याचे स्वरूप सांगितले आणि कार्य करताना येणाऱ्या अनुभवांविषयी सांगून उपस्थितांची हृदये हेलावली. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. स्वराज्य एक्झिबिशन्स या संस्थेच्या वतीने महालक्ष्मी मातेच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनामध्ये भरवण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी स्वराज्य एक्झिबिशनचे मंदार वैद्य, इको होमचे अध्यक्ष विलास जावडेकर, प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर सूरज पवार, आनंद माने, रुपी बँकेचे संचालक प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, पुण्यामध्ये महालक्ष्मीच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून हे प्रदर्शन अतिशय चांगले आहे. त्यामध्ये सुंदर आणि दुर्मिळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. पूर्वी देवस्थानांना मोठ्या प्रमाणात दान करण्याची पद्धत होती, त्यामुळे देवस्थानांकडे पैसा आणि दागदागिने असणे स्वाभाविक आहे. मात्र हे सगळे जनतेचे असल्यामुळे त्यांच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा, असे उपक्रम अनेक मोठी देवस्थाने राबवत
आहेत। या प्रदर्शनामध्ये महालक्ष्मीची 100 छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत। अंबाबाई.com या महालक्ष्मीच्या संकेतस्थळावरील काही निवडक आणि संस्थेकडे असणारी छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत। या छायाचित्रांमध्ये महालक्ष्मीची मुखमंगल, मंदिराचा गाभारा, सूर्यकिरणे पडतानाच्या प्रत्येक क्षणाची आकर्षक छायाचित्रे याबरोबरच 140 वर्षांपूर्वीचे छायाचित्र आणि महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीचे छायाचित्र या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत। 100 वर्षापूर्वी मांडण्यात येणारी देवाची पूजा आणि आज विविध प्रकारे मांडली जाणारी पूजा, उत्सव आदींचाही यात समावेश आहे। हे प्रदर्शन 11 जुलैपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे।